नमस्कार मंडळी. मित्रांनो, महाराष्ट्र शासन याच्यामार्फत पोलीस भरती 2025 मध्ये ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेली आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबल असेल, चालक असेल, SRPF असेल, कारागृह आणि बॅट्समन या पदाची या ठिकाणी 15,000 जागांसाठी पदभरती असणार आहे. या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील जेवढे SRPFचे गट असतात त्याची संपूर्ण माहिती ह्या एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे म्हणून पण चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत ज्या जाहिरात असणार त्यामध्ये मित्रांनो पोलीस भरती यामध्ये राज्य राखीव गट क्रमांक 6 धुळे याची जाहिरात असणार आहे. यामध्ये मित्रांनो ज्या जागा असणार आहेत त्यासाठी आरक्षण असणार आहेत. सर्वच गट असतील त्यासाठी अनुसूचित जाती, जमाती, विज अ, भजब, भजक, भजड, विमप्र, इमाव, SCBC, EWS आणि ओपनचं आरक्षण असणार आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकाली पदवीधर, पोलीस पाल्य, गृहरक्षक दल म्हणजे होमगार्ड आणि अनाथांसाठी सुद्धा सर्वच पदासाठी सर्व ठिकाणी जागा असेल. यासाठी गट क्रमांक 6 धुळ्यासाठी 71 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. पुढचा तुम्हाला गट क्रमांक 13 विसोरा तालुका, वडसा, देसाईगंज, गडचिरोली यासाठी 85 जागेसाठी तुम्हाला पदभरती. पुढचा तुम्हाला राज्य राखीव गट क्रमांक 15 या ठिकाणी गोंदियामध्ये जाहिरात असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो ज्या जागा असतात त्यामध्ये एकूण जागा बघितल्या तर मित्रांनो तुम्हाला सशस्त्र पोलीस शिपाईसाठी 171 जागा असणार आहेत. त्यापैकी मित्रांनो तुम्हाला अशा स्वरूपात तुम्हाला पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहेत गट क्रमांक 16 कोल्हापूरसाठी मित्रांनो तुम्हाला 31 जागांसाठी तुम्हाला पदभरती असतात. पुढचा मित्रांनो गट क्रमांक 4 नागपूर यासाठी 52 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार. पुढची पोस्ट आहे राज्य राखीव गट क्रमांक 1 पुणे यासाठी 73 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार. पुढची पोस्ट आहे गट क्रमांक 2 पुण्यासाठी 120 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार. पुढची पोस्ट आहेत राज्य राखीव गट क्रमांक 5 दौंडसाठी मित्रांनो 104 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार. पुढची पोस्ट आहे राज्य राखीव गट क्रमांक 7 दौंडसाठी मित्रांनो 165 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार. पुढची पोस्ट आहे राज्य राखीव गट क्रमांक 17 मौजे कोर्टीमुक्त चंद्रपूरसाठी मित्रांनो तुम्हाला जर बघितलं तर मित्रांनो 181 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यामध्ये पोलीस शिपाई सशस्त्रसाठी मित्रांनो तुम्हाला जागा असणार आहेत. गडचिरोलीसाठी 75 जागा, त्यानुसार 169 जागा 2023 मधील असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो 255 जागा असणार आहेत. त्याचबरोबर इतर जागा सुद्धा असणार आहेत. त्यामध्ये तक्ता 2 मध्ये पोलीस शिपाई वर्गातील 255, चंद्रपूरसाठी 58 जागा असणार आहेत. त्याचबरोबर पोलीस शिपाईसाठी मित्रांनो ज्या जागा असतात आता राहिलेल्या त्यासाठी 35 जागा या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध घटकासाठी तुम्हाला जागा असणार. पुढच्या इथं मित्रांनो राज्य राखीव गट क्रमांक 18 साठी काटोल नागपूर यामध्ये मित्रांनो जागा असणार आहेत. यामध्ये मित्रांनो जर जागा बघितल्या तर गडचिरोलीसाठी 75% जागा, 117 जागा असणार पण म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी. चंद्रपूर जिल्ह्यासाठी 19 जागा असणार आहेत. गोंदिया जिल्ह्यासाठी मित्रांनो 23 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार. पुढचा राज्य राखीव गट क्रमांक 19 कुसडगावसाठी मित्रांनो 86 जागांसाठी तुम्हाला अशा स्वरूपात पदभरती असणार. पुढची पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला राज्य राखीव गट क्रमांक 20 वरणगाव जिल्हा जळगावसाठी 291 ह्या सगळ्यात जास्त या ठिकाणी जागा तुम्हाला ठिकाणी असणार आहे. मित्रांनो ह्या ज्या जागा आहेत त्या मित्रांनो जर जागासाठी फक्त मेल कॅन्डिडेट तुम्हाला ठिकाणी अप्लाय करायचा आहे. त्यासाठी वयोमर्यादा 31/8/2025 रोजी, ओपन 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे. कास्ट असेल ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर यासाठी जे राज्य शासनाचे पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा आहेत ते वयोमर्यादा सुद्धा पात्र असणार आहेत. यासाठी अर्थ असणारे 12वी पास असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला शारीरिक पात्रता असणार आहेत. हाईट असणार 168 सेंटीमीटर असणार आहे. चेस्ट असणार 19 फुगूस 5 सेंटीमीटर जास्त तुम्हाला चेस्ट लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला शारीरिक चाचणी असणार आहे मित्रांनो 5 किलोमीटर असतं ह्यासाठी 50 गुण असणार आहेत. 100 मीटर धावणे 25 गुण असणार आहेत. गोळाफेक असणार आहेत 25 गुण. 100 गुणाची तुमच्याकडे पहिल्यांदा फिजिकल असणार आहेत मित्रांनो. फिजिकलमध्ये 50% गुण मिळवलेले विद्यार्थी या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी पात्र होणार आहेत. लेखी परीक्षेमध्ये एकाच 10 जागेसाठी विद्यार्थी तुम्हाला या ठिकाणी बोलवण्यात येणार आहेत. त्यासाठी 100 मार्काची लेखी परीक्षा असणार आहेत. यामध्ये किमान 40% मार्क सुद्धा मिळवायचे. त्यासाठी 90 मिनिटाचा कार्यवेळ असणार आहे. त्यामध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण अशा स्वरूपाचा तुम्हाला लेखी परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम असतो तो अभ्यासक्रम
असणार आहे. ओके, तरी तुम्ही मित्रांनो SRPF मध्ये महाराष्ट्रातील जेवढ्या जागा आहेत त्याची माहिती पाहिली. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.